सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS भरती 2026 संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी बिग अपडेट विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलोय. अतिशय चांगली अशी सुवर्ण संधी आपल्यासाठी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या भरतीमधून तुम्हाला जर एखादं पद मिळवायचं असेल, एखादी पोस्ट मिळवायची असेल, तर काय प्रूव्हन स्ट्रॅटेजी तुम्हाला आजपासून फॉलो करावी लागणार आहे. एक 100% प्रूव्हन स्ट्रॅटेजी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात असते. ती जर तुम्ही फॉलो केली तर 100% यश तुम्हाला मिळतं. आणि ही स्ट्रॅटेजी देखील आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, DHS भरती 2026 पहिली अपडेट म्हणजे जी रिक्त पदसंख्या आहे जानेवारी 2026 पर्यंत DHS मध्ये RTIच्या मार्फत ही माहिती मिळालेली आहे. ती आहे 6236. एक चांगली पदसंख्या आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी अपडेट म्हणजे की याचा आकृतिबंधाला मान्यता देखील मिळालेली आहे. साधारणतः मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला ही जाहिरात बघायला मिळू शकते. त्यामुळं पण जाहिरात मिळाली मग मी अभ्यास करणार, तिथून पुढे 2-3 महिन्यात एक्झाम होईल आणि तुमच्या हातात काही पोस्ट मावणार नाही. हो की नाही? फार मोठी पोस्ट आहे, आपल्या हातात मावणार नाही. याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल. सिलेबसचा प्रॉपर एनालिसिस करावं लागेल. PYQs बघावे लागतील. या सगळ्या गोष्टी आजपासून कराव्या लागतील, म्हणजे 100% पोस्ट मिळेल. आता हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे, मी पुढे बोलणार आहे. रिक्त पदसंख्या तुम्हाला ऑलरेडी कळली आहे, 6236 आहे. अतिशय चांगली अशी पदसंख्या आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, DHS मध्ये फक्त 1-2 पोस्ट भरल्या जात नाही. गट क, गट ड च्या भरपूर पोस्ट इथं भरल्या जातात. पण काही ड्रीम पोस्ट असतात. प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते की ही पोस्ट मला मिळाली पाहिजे, मी जर इलिजिबल असेल तर. तर नेमका त्या कोणत्या पोस्ट असतात? कोणत्या DHS मधून कोणत्या पोस्ट अशा आहे का ज्या चांगल्या पोस्ट आहेत, एक चांगली सॅलरी देते, एक स्टेटस देते आणि एक चांगली पोस्ट मानली जाते. प्रत्येकाला वाटतं ती पोस्ट मला मिळाली पाहिजे. तर त्या पोस्ट म्हणजे केमिकल असिस्टंट. इथं फार क्राऊड असतो. सगळ्यांची इच्छा असते ही पोस्ट मिळावी. LSO सर्कल लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, LSO मलेरिया 95, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, फार्मसी ऑफिसर. आता जे फार्मसीचे विद्यार्थी असतात, डी फार्म झालंय, बी फार्म झालंय, 136 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी तर अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे. पण आज ना विद्यार्थी मित्रांनो, मी फार्मसी ऑफिसर संदर्भात बोलणार नाहीये. यांच्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी, हो ना, त्यांनी काय फॉलो केलं पाहिजे. इथं तुम्हाला बेनिफिट होईल व्हिडिओचा, पण तुमच्या संदर्भात स्पेशल डेडिकेटेड सेशन मिळणार आहे तुम्हाला YouTubeला. तर फार्मसी ऑफिसर आहे. या व्यतिरिक्त एक्स-रे सायंटिफिक ऑफिसर आहे. MPW असेल मेल, ऑप्थॅल्मिक ऑफिसर असेल, अधिपरिचारिका जी आहे, हो ना, तर मेल फिमेल या हे भरपूर चांगल्या पोस्ट आहेत. DHS मार्फत यांची भरती केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, डेडिकेटेडली हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचं BSc केमिस्ट्री झालंय, BSc बॉटनी, झूलॉजी, BSc फॉरेन्सिक सायन्स, BSc मायक्रोबायोलॉजी झालंय. त्यांच्यासाठी काय वॅकन्सीज असणार आहे DHS मध्ये, इथून पुढे आपण त्याच्या संदर्भात बोलणार आहे. नव्हे ही एक्झाम कधी होईल, एक्झाम होण्याअगोदर जाहिरात कधी येईल, यासोबतच एक्झाम पॅटर्न कसा असेल, सिलेबस काय असेल, इत्थंभूत माहिती तुम्हाला इथे देणार आहे. स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आजपासून, तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर जाहिरातीची वाट बघत बसलात की आता जाहिरात येईल मग मी अभ्यास करेल फॉर्म भरून, तर तुम्ही जवळजवळ मग त्या या पोस्टमधून बाहेर पडलेले असतात, त्या फ्लोमधून बाहेर आलेले असतात. कारण ना, तुमचा कॉम्पिटिटर जो असतो मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता त्याचं ऑलरेडी चांगलं असतं आणि त्याला फक्त इथं थोडासा टेक्निकल पार्टचा अभ्यास केला का तुम्ही खूप मागे जाता. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, आत्तापासून तयारी केली का तुमची त्याची लेवल मॅच होते आणि तुम्ही सुद्धा पोस्ट इथं मिळवू शकता. आता याच्या संदर्भाने पुढे बघा, माझं जर समजा BSc केमिस्ट्री झालेलं असेल तर माझ्यासाठी डेडिकेटेड पोस्ट कोणती, तर ती आहे केमिकल असिस्टंट, रासायनिक सहाय्यक. ही जी पोस्ट आहे ही BSc केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इथं फक्त BSc केमिस्ट्री, त्याला काही एक्सपिरियन्स लागत नाही, तेवढेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. बरं, मग मी का पोस्ट ही मिळवावी? सगळ्यात महत्त्वाचं, जॉब करायचं तर पेमेंट असावं चांगलं, हो की नाही, स्टेटस असावा. S13 पे स्केल आहे, 35,400 ते 1,12,400. आता याचा अर्थ तुम्हाला सांगतो, हे बेसिक पे आहे. जर तुम्ही सगळं याच्या म्हणजे तुम्ही TA DA याच्या रे सगळ्या गोष्टी जर कॅल्क्युलेट केल्या तर तुम्हाला सांगतो पहिल्या महिन्याची तुमची सॅलरी ही साधारणतः 65,800च्या आसपास जाईल. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा, मलाही कॅल्क्युलेट करता येतं कारण मी वर्किंग प्रोफेशनल आहे, प्राध्यापक म्हणून कॉलेजला काम करतो, ह्या गोष्टी आम्हाला अवगत असतात. तर
S13 म्हणजे चांगली सॅलरी. पहिली गोष्ट, इथं फक्त कोण इलिजिबल आहे? इथं फक्त BSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्यांना एक्सपिरियन्स लागतो का? अजिबात नाही. आता जर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला माहिती आहे की थर्ड इयरला तुम्हाला फक्त केमिस्ट्री असतं प्रिन्सिपल. फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, ॲनालिटिकल, इंडस्ट्रियल, पॉलिमर असे सब्जेक्ट असतात. तुम्ही इलिजिबल आहे. पण अडचण काहींच्या डोक्यात भुंगा कुठं घुसतो माहिती का? अमरावती युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, बामू असेल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी असेल, यांच्याकडे या विद्यापीठामध्ये थर्ड इयरला केमिस्ट्रीसोबत अजून 2 विषय असतात. मग ते फिजिक्स घेतात, बॉटनी घेतात, झुलॉजी घेतात. तुम्ही सुद्धा इलिजिबल आहे. जर तुम्हाला तुमच्या विषयामध्ये जर केमिस्ट्री असेल, PCM आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि समजा मॅथमॅटिक्स असेल, तर तुमच्या सब्जेक्टमध्ये जर केमिस्ट्री असेल, तर तुम्ही सुद्धा इलिजिबल आहात. काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण ही कमेंट्समध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न तुम्ही विचारले असते. माझं PCB आहे, माझं PCM आहे, तर तुम्ही सुद्धा इलिजिबल आहात. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये SPPUमध्ये डायरेक्ट केमिस्ट्री प्रिन्सिपल सब्जेक्ट असतो, त्यांना तर काहीच विषय नाही. आता तुम्ही इलिजिबल आहात. एक्सपिरियन्स लागतो का? अजिबात नाही. कोणती पोस्ट आहे? केमिकल असिस्टंट. चांगली पोस्ट आहे. जर तुमचं केमिस्ट्री नाही झालं, तुमचं बायोकेमिस्ट्री झालं, तर मग मात्र तुम्हाला BSc नाही, तुम्हाला MSc बायोकेमिस्ट्री लागतंय. क्लिअर आहे तुम्हाला? तुम्ही जर MSc बायोकेमिस्ट्री असाल, तुम्ही जर BSc केमिस्ट्री असाल, तर तुम्ही इलिजिबल आहात केमिकल असिस्टंट या पदासाठी. त्यांच्या लॅबोरेटरीज आहेत DHSच्या, त्या ठिकाणी केमिकल असिस्टंट या पदावर माणसं भरली जातात. चांगली सॅलरीची ही एक चांगली पोस्ट आहे. इथं तुम्ही इलिजिबल आहे. पण आता बघा, दुसरं जी पोस्ट आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, LSO म्हणतात त्याला, याला सुद्धा तेच केले. म्हणजे S13चे 65-800च्या आसपास पहिल्या महिन्याची सॅलरी मिळते. पण इथं थोडा ट्विस्ट आहे. इथं तुमचं जर BSc केमिस्ट्री झालंय किंवा तुमच्यासोबत जे कॉम्पिटिटर असणार आहे ते BSc केमिस्ट्री, BSc बॉटनी, झुलॉजी, BSc मायक्रोबायोलॉजी, BSc बायोटेक, BSc फॉरेन्सिक सायन्स, हे सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरतील. पण तेव्हाच भरतील की या बॅचलर डिग्री सोबत त्यांच्याकडे DMLT असलं पाहिजे. म्हणजे जर समजा तुमच्याकडे DMLT नाही, तर तुम्ही नाही फॉर्म भरू शकत. मग आता बघा, तुमचं जर BSc केमिस्ट्री झालं, DMLT झालं, केमिकल असिस्टंटला भरा आणि इथं सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. क्लिअर आहे? किंवा तुमचं BSc केमिस्ट्री, बॉटनी, झू, मायक्रो, फॉरेन्सिक सायन्स आणि DMLT झालं असेल, अजिबात थांबू नका. लगेच अभ्यास सुरू करा. का? स्पर्धा अतिशय कमी आहे. कारण DMLT करणारे फार कमी विद्यार्थी असतात. तुम्हाला त्यांच्यामध्येच तुम्हाला लढायचं आणि पोस्ट मिळवायची. डन आहे. या व्यतिरिक्त समजा तुमचं हे नाही एज्युकेशन, तुम्ही जर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल, हो ना, लॅबोरेटरीमध्ये, किंवा तुमचं BSc झालंय पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरीमध्ये, तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात. तुम्हाला DMLT लागत नाही. याच्यासाठी LSOचं हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. सेम क्रायटेरिया जर असेल, सेम क्रायटेरिया जो आहे तो LSO मलेरिया 95 ला सुद्धा आहे. सेम आहे. त्यांची पोस्टिंग पण सेम आहे. S13चं पे स्केल आहे. सोबत तुम्हाला इलिजिबिलिटी सुद्धा तीच लागते. पुढची जी पोस्ट आहे लॅब असिस्टंट, त्याला सुद्धा सेमच लागतंय. म्हणजे याचा अर्थ काय होतो याच्या पुढे बघून घ्या. आता याचा पुढे तुम्हाला सांगतो की जर तुमचं BSc केमिस्ट्री असेल आणि DMLT असेल, तर तुम्हाला केमिकल असिस्टंट, LSO या सगळ्या, लॅब असिस्टंट सगळ्या पोस्टला फॉर्म भरता येतोय. तुमचं जर समजा विद्यार्थी मित्रांनो फक्त BSc केमिस्ट्री आहे किंवा MSc बायोकेमिस्ट्री आहे, तर तुम्ही फक्त आणि फक्त टार्गेट करा केमिकल असिस्टंट या पोस्टला. S13चं आहे, चांगली सॅलरी आहे आणि चांगलं रेप्युटेड पोस्ट आहे ही, हो ना. तर आता केमिकल असिस्टंट जर तुम्हाला, कारण बऱ्याचशा काय होतं, आता काय होतं ना, प्रत्येक एक्झामनुसार सगळ्या गोष्टी बदलतात. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे इथून पुढं मी तुम्हाला केमिकल असिस्टंट कसं झालं पाहिजे, तुमच्या मनातल्या शंका त्या कशा टॅकल करायच्या, नेमकं आन्सर काय आहेत, सगळ्या गोष्टी इथं बघणार आहे. जे बाकीचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ येतील. पण जी स्ट्रॅटेजी मी इथं सांगणार आहे, एक्झाम कधी होणार, जाहिरात कधी येणार, या सगळ्यांसाठी ती काय असणार आहे, फायदेशीर असणार आहे. पण केमिकल असिस्टंटला फोकस करून मी इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. आता सर माझं फक्त BSc केमिस्ट्री झालंय, सर माझं ना अमरावती युनिव्हर्सिटीमधून माझं PCB होतं, मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बॉटनी होतं थर्ड इयरला, मला केमिस्ट्री, मग मी केमिस्ट्रीमध्ये फॉर्म भरतो का? येस, यू आर एलिजिबल, केमिकल असिस्टंटला फॉर्म भरा. तुमच्या मनात काय काय शंका असतील माहिती का? तर मला तर पोस्ट आवडली, चांगली सॅलरी आहे, चांगलं डिपार्टमेंट आहे, पण ही परीक्षा पद्धती कशी असणार आहे, कसा पेपर घेतला जाईल, फॉर्म कोण कोण भरू शकतो, परत एकदा सांगेल. अभ्यासक्रम आता काय असेल, सर परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, सर जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे,
बरं सर, समजा ठीक आहे, माझं BSc केमिस्ट्री, मला केमिकल असिस्टंट व्हायचंय, जिद्द आहे, मला अभ्यास करायचा आहे, तर काय प्लॅनिंग असलं पाहिजे आणि कोणते कोणते संदर्भ ग्रंथ इथं वाचणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी पुढच्या 10 मिनिटात मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करतो. परत एकदा बघू, केमिकल असिस्टंट या पदासाठी कोण इलिजिबल आहे, तर BSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी इलिजिबल आहे. देर इज नो नीड ऑफ एक्सपिरियन्स. तुम्हाला काही एक्सपिरियन्सची गरज नाही, फक्त तुमच्याकडे BSc केमिस्ट्री सर्टिफिकेट असावं. जर तुम्ही वेगळ्या युनिव्हर्सिटीचे असेल तर PCB, PCM वगैरे या सगळ्या गोष्टी चालतात. जर तुम्ही बायोकेमिस्ट्री केलेलं असेल तर मग मात्र तुमच्याकडे मास्टर डिग्री असावी, MSc बायोकेम असणं तुमचं गरजेचं आहे. डन आहे. तुमचा पुढचा प्रश्न, सर मला फिक्स झालंय, मला अभ्यास करायचा आहे, पण मग सिलेबस काय असेल, तर याचा पॅटर्न काय असेल एक्झामचा ते बघू. आधी एकदा सिलेबस बघून घेऊया. सिलेबस जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहिला, केमिकल असिस्टंट्स रासायनिक सहाय्यकचा, तर पहिला जो सेक्शन आहे तो आहे इंग्लिश, ज्याला आपण इंग्रजी म्हणतो. क्लिअर आहे. आता स्पर्धा परीक्षामध्ये इंग्रजी म्हटलं का नेहमीच असतं, व्होकॅब करणं गरजेचं आहे, इडियम फ्रेजेस करणं गरजेचं आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ग्रामरमध्ये मग टेन्स असतील, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट असेल, फिल इन एरर डिटेक्शन असेल, फिल इन द ब्लँक असेल, हे इंग्रजीमध्ये करावं लागतं. पण खूप करायचं का नाही, याच्यासाठी पुढं बघा एक्झाम पॅटर्न, मग कळेल का तुम्हाला किती फोकस द्यायचा इंग्रजीला. काय एवढा फोकस द्यायची गरज नाही. एक तुम्हाला क्लीन चिट देऊन ठेवतो माझ्याकडून, जास्त काही लोड घेऊ नका, कारण ना तुमच्या रिलेटेड ही पोस्ट आहे. दुसरा सेक्शन असतो मराठीचा. मराठीमध्ये पुन्हा शब्दसंग्रह, अलंकार, म्हणे, वाक्प्रचार, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी ग्रामर करावं लागतं. मग मराठी व्याकरणामध्ये मग तुम्हाला एखादं वाक्यरचना असेल, यासोबतच तुम्हाला उभयान्वी अव्यय बरोबर वापरलंय का, याच्यापैकी कोणतं उभयान्वी अव्यय आहे, अलंकार काय आहे, ह्या एखादं दिलं असेल त्याचा अलंकार काय आहे, एखाद्या पुस्तकाचे लेखक कोण आहे, या गोष्टी मराठी या सेक्शनमध्ये विचारल्या जातात. अजिबात काळजी करू नका. अजून सोपं करून सांगतो, फक्त 5 प्रश्न ते विचारणार आहे मराठीवर आणि 5 प्रश्न इंग्रजीवर. पुढे चला आणखी बघूया. आणखी 5 प्रश्न ते GK वर विचारतात. आता मला सांगा, 5 प्रश्नांसाठी तुम्हाला काय काय करायचं? भारताचा महाराष्ट्राच्या चालू घडामोडी करायच्यात, भारताचा इतिहास करायचा आहे, जिओग्राफी करायचा, भूगोल करायचा आहे, भारताची राज्यघटना करायचं आहे, जनरल सायन्स करायचं आहे. किती मार्क? 10 मार्क 5 प्रश्नाला. मग तुम्ही म्हणाल, मग एवढा वेळ द्यायची गरज आहे का? आता इनपुट आउटपुट रेशिओ विद्यार्थी मित्रांना मॅच करायचा आहे. जेवढा जेवढा आता जितका आउटपुट आपल्याला मिळू शकतो ना, तेवढंच इनपुट द्यायचं आहे. ज्याच्यातून आउटपुट कमी आहे, जसं GK मध्ये आउटपुट फार कमी आहे, तुम्हाला एवढं सगळं करायचं आणि 5 प्रश्न आहे, थोडासाच इनपुट देणार, पण मग लगेच सोडून द्यायचं का? नाही. त्याचं सुद्धा काय करायचं पुढे स्ट्रॅटेजीमध्ये डिटेल सांगेल तुम्हाला. या व्यतिरिक्त तुम्हाला ना 2 कायदे देखील करावे लागते. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 असेल किंवा MPS ॲक्ट 2015चा, हो ना, लोकसेवा हक्क अधिनियम, तो सुद्धा आपल्याला इथं करावा लागतो. IT रिलेटेड सुद्धा विचारलं जातं. हे सगळे 5 प्रश्न. पुढं आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणित, बुद्धिमत्ता, काळकाम, वेग, हो की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला, वेन डायग्राम असतील, नंबर सिरीज, लेटर सिरीज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना इथं अभ्यासाव्या लागतात. क्लिअर आहे. याची पण 5 प्रश्न ते विचारतील. मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय की आत्तापर्यंत मराठीचे 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, इंग्रजीचे 5 प्रश्न, GKचे 5 प्रश्न आणि 5 प्रश्न लॉजिकल ॲबिलिटी, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे. म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त 20 प्रश्नांची तयारी, सिलेबस पाहिलाय. डिटेल सिलेबस तुम्हाला ॲपवर पण मिळेल आणि सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल आहे PDK अकॅडमी, तिथं मिळेल. आता आपण डिटेलमध्ये बघू. 80% पार्ट म्हणजे 80 प्रश्न फक्त आणि फक्त केमिस्ट्रीवर असणार आहेत. म्हणजे स्पर्धा अतिशय लिमिटेड आहे. सोबत तुम्ही आतापर्यंत 3 वर्ष जे घासलंय, जे अभ्यास केला, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, याच्यावरती 80 प्रश्न विचारणार आहेत. आता आणखी थोडं सोपं केलं, 100 प्रश्नांची एक्झाम असणार आहे. 80 प्रश्न फक्त केमिस्ट्रीला आणि 5-5 प्रश्न मराठीचे 5, इंग्रजीचे 5, GKचे 5 आणि लॉजिकल ॲबिलिटी, अंकगणित, बुद्धिमत्तेचे 5. तर 80 प्रश्नांचं डिटेल इथं मी प्रॉपर वेळ द्यायला पाहिजे, हो की नाही? ॲज अ टीचर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. इथं मी तुम्हाला डिटेल प्रत्येक गोष्ट समजावून सांगतो. इथं जर पाहिलं तुम्हाला, आता 80 प्रश्न विचारणार आहे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजवर, ज्याला आपण टेक्निकल पार्ट म्हणतो. आता या टेक्निकल पार्टमध्ये तुम्हाला करायचंय पहिलं फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री म्हटल्यावर काय काय आठवतं रे? तुम्ही म्हणाल काहीच नाही आठवत. इथं दिलंय, इथं एक्झाम्पल म्हटलंय
त्यांनी म्हटलं नाहीये MPSC सारखं का फक्त स्टेट ऑफ मॅटर करा, नाही. एक्झाम्पल दिलंय. तर फिजिकल केमिस्ट्री या घटकामध्ये तुम्हाला काय काय करायचं तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सेप्ट ऑफ मॅटर, द्रव्य म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, त्यानंतर या मॅटरचं क्लासिफिकेशन. आता हा जो मॅटर असतो म्हणजे द्रव्य असेल, कोणतीही एखादी वस्तू असेल, तर याचं क्लासिफिकेशन होत असतं. फिजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल म्हटलं तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, प्लाझ्मा, हे त्याचं फिजिकल क्लासिफिकेशन. केमिकल क्लासिफिकेशन म्हटलं तर मग याचे कंपाऊंड्स असतील, एलिमेंट असतील, मिक्सचर असतील. एलिमेंट म्हटलं तर मग पुन्हा मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. ओके नाही. मिक्सचर म्हटलं तर होमोजिनियस, हेट्रोजिनियस. हे कॉन्सेप्ट आपल्याला इथं करावे लागणार आहे. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी ॲटम, ओके ना, अणु, ॲटम, त्याचं स्ट्रक्चर हे इंग्लिशमध्ये विचारणार आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे ॲटमच म्हणायचं. अणु, रेणू वगैरे हा सोडून द्या. BSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी तुम्ही. तर त्याच्यामुळे ॲटम, त्याचं स्ट्रक्चर, त्याच्या थिरीज, या सगळ्या गोष्टी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं बघाव्या लागेल. आता याही व्यतिरिक्त PYQ वरून आपल्या असं लक्षात येतंय का केमिकल कायनेटिक्स, 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मोलिक्युलॅरिटी हे इथं करावं लागतं. याही व्यतिरिक्त थर्मोडायनॅमिक्स, आयसोथर्मल प्रोसेस, या सगळ्या प्रोसेसेस तुम्हाला इथं कराव्या लागतील. तर थर्मोडायनॅमिक्स, केमिकल कायनेटिक्स, रेडिओ ॲक्टिव्हिटी, हो की नाही, त्या व्यतिरिक्त मॅटरची कॉन्सेप्ट, त्यांचं क्लासिफिकेशन, या सगळ्या गोष्टी फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करायच्यात. मी फार रिसर्च करून सगळ्या PYQs पाहून तुम्हाला इथं सांगतोय की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये परफेक्ट स्ट्रॅटेजी मिळून जावी. फिजिकलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढ्याच गोष्टी प्रॉपर करायच्यात. आता आपण बोलूया इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर मला काय काय केलं पाहिजे. तर बघा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे पेरियोडिक टेबल, दॅट इज द पेरियोडिसिटी. पेरियोडिक टेबल म्हटलं का क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, ब्लॉक्स, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक. याही व्यतिरिक्त तुम्हाला त्यांचा ट्रेंड, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ट्रेंड, आयोनायझेशन पोटेन्शियल ट्रेंड, याच्या व्यतिरिक्त IP व्हॅल्यूचा ट्रेंड, या गोष्टी आपल्याला सगळ्या इथं कराव्या लागणार. याही व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचं की या पेरियोडिक टेबलमध्ये हे ट्रेंड सोबत एलिमेंटचं जे क्लासिफिकेशन झालं आहे ते कसं झालं, याच्या रिगार्डिंग ज्या थिरीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथं करावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय की पेरियोडिक टेबल कसा कन्स्ट्रक्ट झाला, म्हणजे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक वेट, त्याच्या संदर्भात म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आयसोबार, आयसोटोप्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिजिकल इनऑर्गॅनिकमध्ये कराव्या लागतात. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अतिशय महत्त्वाचा ज्याच्यावर प्रश्न विचारला तो म्हणजे VSEPR थेरी, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी करावी लागणार आहे. काय करणार ते, एखाद्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर देणार, दुसऱ्याचं देणार, आणि यांच्यामध्ये बॉन्ड अँगल किती आहे, त्याच्या मागचं VSEPR थेरीचं काय पॉस्ट्युलेट्स आहेत ते करावे लागतात. सगळ्यात महत्त्वाचा 100 शुअर शॉट प्रश्न विचारला जातो, दॅट इज ॲसिड बेस कॉन्सेप्ट. मग ॲसिड बेसच्या 5 थेरीज आपल्याला करायच्या. अरेनियस कॉन्सेप्ट, ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्ट, लेविस ॲसिड बेस थेरी, या व्यतिरिक्त आणखी कोणतरी लक्स फ्लूइड कॉन्सेप्ट आणि सॉल्व्हंट सिस्टीम, या 5 ॲसिड बेस थेरीज सुद्धा इथं तुम्हाला करावं लागणार. या व्यतिरिक्त थेरीज तुम्हाला सांगितल्यात ॲसिड बेसच्या सुद्धा, VSEPR, VBT, कारण याच्यावरती ते प्रश्न विचारले जातात. कारण इथं ना तुम्ही टार्गेट केलंय त्यांनी BSc केमिस्ट्रीचा विद्यार्थी. होप की तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी ते देखील घेणार आहे. पुढे बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बघा आता अतिशय महत्त्वाचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ORM म्हटलंय, ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम म्हटलंय. पुढे बघा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. ORM, ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम, म्हणजे आता तुम्हाला नेम रिॲक्शन करणं गरजेचं आहे. अल्डर कंडेन्सेशन, कॅनिझारो. आता डायरेक्ट MScच्या नाही, ग्रॅज्युएट लेव्हलला ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम म्हटलं तर अल्डर कंडेन्सेशन, कॅनिझारो रिॲक्शन, ज्या महत्त्वाच्या काही रिअरेंजमेंट, पिनॅकॉल रिअरेंजमेंट ज्या सोप्या आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला इथं ORM मध्ये करायच्यात. याही व्यतिरिक्त कार्बन कंपाऊंड्स म्हटलंय. मग कार्बन कंपाऊंड्स म्हटलं की हायड्रोकार्बन्स, हो की नाही. कार्बन कंपाऊंड म्हटल्यानंतर मग त्याच्यासाठी अल्डेहाइड्स, कीटोन्स, ईस्टर, इथर, या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. याही व्यतिरिक्त तुम्हाला रिएजंट्स करावे लागतात. 100% रिएजंट्सवर प्रश्न विचारतो. जसं समजा अल्काइल हॅलाइड घेतला आणि त्याच्यावर कोणता रिएजंट यूज करायचा म्हणजे आपल्याला काय मिळेल, अल्कोहोल मिळेल, तर ॲक्वियस KOH. अल्काइल हॅलाइड घेतला त्याच्यावर जर अल्कोहोलिक KOH घेतला तर त्याची इलिमिनेशन रिॲक्शन होऊन आपल्याला अल्किन मिळतं. तर ते काय करतात, रिॲक्टंट प्रोडक्ट देतात आणि रिएजंट सिलेक्ट करायला विचारतात. असे प्रश्न इथं विचारलेले आहेत.
आहेत. तर नॉर्मल क्वेश्चन असतात, एकदम इझिली आपण टॅकल करून पोस्ट मिळवू शकतो. 160 मार्क आहे बाबांनो, प्रॉपर करा. या व्यतिरिक्त आता मात्र तुम्हाला एक्स्ट्राचं करायचं आहे, फूड अँड वॉटर केमिस्ट्री. हे तुम्हाला इथं करावं लागेल. मागच्या 2023च्या आसपास जी एक्झाम झाली होती, तर तिथं काय एवढा याला काय वेटेज नव्हतं. पण आपण एकदा याला पण फोकस करणार. एक एक 2-3 तास याला आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. इथं अतिशय महत्त्वाचा फोकस द्यायचा आहे एनालिटिकल केमिस्ट्रीला. दॅट इज द इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री. इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री म्हटलं की तुम्हाला स्पेक्ट्रोस्कोपी करणं आलं, क्रोमॅटोग्राफी करणं आलं आहे. स्पेक्ट्रोस्कोपी म्हटलं की मग UV विजिबल असेल, IR असेल, NMR असेल, C13 असेल. क्रोमॅटोग्राफी म्हटलं तर TLC वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागणार आहे. कोणते डिटेक्टर्स वापरतात, त्यांचं प्रिन्सिपल काय आहे, त्यांचं ॲप्लिकेशन काय, नॉर्मल ढोबळमानाने जी माहिती आपल्याला असावी ॲज अ BSc केमिस्ट्री स्टुडंट, तेवढंच आपल्याला इथं करायचं. या व्यतिरिक्त तुम्हाला डेअरी केमिस्ट्री करावं लागेल. मिल्क असेल, मिल्क प्रोडक्ट असतील, ऑइल अँड फॅट केमिस्ट्री, याच्यावर काही एवढे प्रश्न नव्हते, पण तुम्हाला ते करायचं आहे. या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल केमिस्ट्रीवर पण प्रश्न आहेत, जसं फूड प्रोसेसिंग असेल किंवा मग फूड संदर्भात जी माहिती आहे, फूड टेक्नॉलॉजी जी आहे, त्या संदर्भात इथं विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला काय कळलं की याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत. 5 प्रश्न मराठी, इंग्रजी 5 प्रश्न, त्याच्यानंतर GKचे 5 प्रश्न आणि तुम्हाला लागतंय लॉजिकल ॲबिलिटी, गणित बुद्धिमत्ताचे 5, असे 20 प्रश्न आणि 80 मार्क फक्त केमिस्ट्रीवर आहे. आता याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला बॅच देखील अवेलेबल आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती. डेडिकेटेड बॅच आहे केमिकल असिस्टंटसाठी, हो ना. तर आपण याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल कंप्लीट बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो. सगळे लेक्चर्स लाईव्ह होतील. झालेले लाईव्ह लेक्चर ऑटो रेकॉर्ड होतात. कितीही वेळेस तुम्ही एक्झामपर्यंत पाहू शकता. सोबतच तुम्हाला एकदा लेक्चर झालं की त्याच्या नोट्स मिळतात, डायरेक्ट प्रिंट करून वाचायच्यात. असं नाही की फक्त मोबाईलमध्ये वाचा, डायरेक्ट प्रिंट करा. एकदा लेक्चर केलं, नोट्स केली की लगेच त्याच्यावरती आपण टेस्ट घेतो. म्हणजे काय होतं, टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळाले, संपला विषय. टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले का तुमच्या ग्रुपवर मेसेज टाकला का कमी मार्क्स मिळाले, पुन्हा तुम्हाला लेक्चर बघणं आहे, पुन्हा नोट्स वाचणं आहे, मग टेस्ट देणं आहे. अशा एका टॉपिकचे 3 ते 4 टेस्ट आपण घेणार आहेत इथं, हो ना. सगळं डिजिटल बोर्डवर असणार आहे, अनलिमिटेड ॲक्सेस असणार आहे. जॉईन करायचं असेल तर आपलं ॲप आहे PDK अकॅडमी, ते इन्स्टॉल करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही केमिस्ट्रीचे स्टुडंट आहात, CIDची जी बॅच आहे ती देखील तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सोबतच जर तुम्ही थांबला असाल, B फार्मचे विद्यार्थी, D फार्मचं तुमची बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, तुम्हाला या संदर्भात माहिती असेल. आता आपण थोडं डिटेल जाऊया. पहिला विद्यार्थ्यांच्या मनातला जो प्रश्न होता, सर केमिकल असिस्टंट बद्दलच बोला, तर मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. ही एक्झाम ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल? शुअर शॉट सांगतो, ही एक्झाम ही ऑनलाईन होते. ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे. म्हणजेच काय, CBT कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होते. कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला एक्झाम द्यायची. एकच एक्झाम असणार, डायरेक्ट फायनल मेरिट लिस्ट, लगेच पोस्ट मिळते. हे क्लिअर झालं, ऑफलाईन नाहीये. आता पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्त्वाचा, सर मला एक्झाम पॅटर्न कसा असेल ते सांगा. नीट समजून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, याच्यामध्ये या परीक्षा पद्धतीमध्ये 2 घटक आहेत. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे नॉन टेक्निकल पार्ट आणि दुसरा आहे टेक्निकल, हो ना. नॉन टेक्निकल जो आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत रे? याच्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी, इंग्लिश, त्यानंतर आहे GK आणि त्यानंतर आहे लॉजिकल ॲबिलिटी. आता हे सगळे मिळून 5-5 प्रश्न मिळून विद्यार्थी मित्रांनो 20 प्रश्न ते तुम्हाला विचारतील. आता दुसरा बघू आपण. दुसरा जो आहे टेक्निकल, याच्यामध्ये आहे फिजिकल, याच्यामध्ये आहे इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, एनालिटिकल, या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल, हो ना, या व्यतिरिक्त वॉटर केमिस्ट्री वगैरे वगैरे. आणि या घटकावर तब्बल 80 प्रश्न ते विचारणार आहेत. किती? 80. म्हणजे ही जी एक्झाम असेल ऑनलाईन CBT असेल, 100 प्रश्नांची एक्झाम असेल. 100 प्रश्न 200 मार्क. बघा, 100 प्रश्न 200 मार्क, एवढंच डोक्यात ठेवा. आणि याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल 120 मिनिट. 120 मिनिटं, देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. 100 प्रश्न 200 मार्क, 120 मिनिट. पण याच्यामध्ये 200 मार्कापैकी 160 मार्क तर फक्त टेक्निकलला आहेत
आणि बाकीचा जो आहे तो फक्त 5-5 प्रश्न विचारले जातात. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जी-के वरती ते 20 प्रश्न म्हणजेच त्या ठिकाणी 40 मार्क. क्लिअर आहे? तर ही अशी परीक्षा पद्धती असते. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसते. आता सगळ्यात महत्त्वाचं, सर केमिस्ट्री मराठीत विचारतील का? अजिबात नाही. त्यांनी क्लिअरली सांगितलंय हे सगळंच्या सगळं तुम्हाला इंग्रजीमध्येच ॲन्सर्स द्यावे लागतील. पुढचा प्रश्न. तर जाहिरात कधी येईल आणि परीक्षा कधी असेल? बघा, कोणतीही परीक्षा असेल तर मिनिमम ते 45 दिवस देतात. पण साधारणतः डी-एच-एसचा जो पॅटर्न आहे, तर याच्यानुसार तुम्हाला सांगतो, की साधारणतः तुम्हाला 2 ते 2.5 महिने मिळतील. जी एक्झाम आहे, जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळाली, आपण जेन्युइन माहितीच देतो, जी आपल्याला एक्झॅक्ट 10 वेळा विचार करतो. हा व्हिडिओ यायला लेट झाला कारण जेन्युइन माहिती येत नाही तोपर्यंत आपण YouTubeला देत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला जे कळलेलं आहे, तर ते पुढच्या महिन्यामध्ये मे 2026ला जाहिरात येईल असं कळलेलं आहे. म्हणजे एकदम दाट शक्यता आहे. सगळं शिजलेलं आहे. आकृतिबंधाला मान्यता मिळालेली आहे. मग असं असेल तर मेमध्ये जर समजा तुम्हाला जाहिरात मिळाली, तर परीक्षा ही साधारणतः तुम्हाला 2.5 महिने, हो ना, जून, जुलै म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुमची ही एक्झाम होऊन जाईल. ऑगस्ट 2026ला. मग मला सांगा, तुम्ही एक्झामची जर जाहिरात येण्याची वाट बघितली, जाहिरात आली, मग फॉर्म भरला, मग सिलेबस पाहिला, तर तुम्ही जवळ-जवळ स्पर्धेतून आउट झालेलं असतं. का? कारण कोणतीही एक्झाम असू द्या केमिस्ट्री क्षेत्रातली, तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता करणंच आहे. तुम्ही ऑलरेडी केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहात. मग तुम्ही जाहिरातीची का वाट बघावी? तुम्ही ऑलरेडी ज्याच्या डोमेनमध्ये अभ्यास केला 3 वर्ष, तेव्हा विचार केलता का, की डी-एच-एसची व्हॅकन्सी येईल, मग अभ्यास करायचा म्हणून केला? नाही. तुम्ही केमिस्ट्री घेतला तर तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री माहिती असावं, इनऑर्गॅनिक माहिती असावं, ऑर्गॅनिक माहिती असावं. म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी एक्झामची वाट पाहण्यात काहीच पॉइंट नाही. तुम्ही चमचा तर पिंडच आहे. त्यामुळे केमिस्ट्रीचा अभ्यास आपल्याला एक्झाम कधी असू द्या, अभ्यास आज पण करणं गरजेचं आहे. कारण आपण केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत. मग जर हे सगळं असेल, तर अजिबातच तुम्ही थांबण्यात अर्थ नाही. उद्यापासून, आजपासून, नवे-नवे आत्तापासून तुम्ही लगेच अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे. बघा, आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, प्लॅनिंग काय असलं पाहिजे, अतिशय महत्त्वाची गोष्ट. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जर तुम्हाला स्ट्रॅटेजी पाहिजे असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, तुम्ही जी एक्झाम देणार आहे, त्याचा सिलेबस प्रिंट करायचा. काय करायचं? सिलेबस प्रिंट करायचा आणि त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करायचं. मी रीडिंग नाही म्हणत आहे. मी तुम्हाला सिलेबसचं प्रिंट करून वाचा असं नाही म्हणत. प्रॉपर ॲनालिसिस करा. मी एवढं काय एक्सप्लेन करू शकलो? माझ्याकडं मी प्रिंट पूर्ण वाचली. आत्तापर्यंत झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले, म्हणजे मला विद्यार्थ्यांना सांगता येतंय एकदम 100% क्लिअर कट, की तुम्हाला असं स्ट्रॅटेजी, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही स्ट्रॅटेजीमध्ये पहिलं काय करा, सिलेबसची प्रॉपर प्रिंट करा आणि त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करा. ॲनालिसिस म्हणजे की जर ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम विचारला किंवा इनऑर्गॅनिकमध्ये प्रेडिक्टेबल विचारला, तर काय विचारलं याच्यात? यांनी ट्रेंड विचारलाय, यांनी व्ही-एस-सी-पी-आर थिअरी विचारली आहे, यांनी ॲसिड बेस थिअरीज विचारल्यात आणि हे पॉइंट तुम्हाला सिलेबस एक्सप्लेन करतो. डी-एच-एस जे आहे, ही जी एक्झाम कंडक्टिंग बॉडी असणार आहे, अजून कन्फर्म नाही आहे टी-सी-एस घेईल, आय-बी-पी-एस घेईल का एम-पी-एस-सी घेईल. पण तीनही जर असतील तर सिलेबस एक आहे, तर तुम्हाला सिलेबस आधी प्रिंट करायचा, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करायचं. हे पहिला टास्क आहे. ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला करायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस. आता हे कुठं मिळणार तुम्हाला? तर हे आपल्या ॲप्लिकेशनवर, पी-डी-के अकॅडमी ॲप्लिकेशनवर किंवा टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. ते डाउनलोड करून तुम्ही पी-वाय-क्यूज पण काय करू शकता, प्रॉपर प्रिंट करून व्यवस्थित ॲनालिसिस करा, की कसा प्रश्न विचारला आहे, त्याचा करेक्ट आन्सर काय. जसं मी पी-वाय-क्यू ॲनालिसिस केल्यामुळे मला कळलंय, की ते रिएजंटवर प्रश्न विचारतात, की अमुक-अमुक रिएक्टंट हा प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये कोणता रिएजंट यूज केला जातो. तर ते तुम्हाला करावं लागणार आहे. पुढं तिसरं अतिशय महत्त्वाचं, सिलेबसचं ॲनालिसिस केलं, पी-वाय-क्यू ॲनालिसिस केलं, याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्रॉपर संदर्भ ग्रंथ घ्यायचा आहे किंवा कोणाच्या तरी एकदम प्रॉपर नोट्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. मी नोट्स किंवा संदर्भ ग्रंथ का म्हणतो? आता सर नोट्स कुठून मिळणार? आता तुम्ही ज्याच्याकडून नोट्स घेणार आहे, तो त्या लेव्हलचा पाहिजे. त्याला ऑलरेडी त्याच्यातलं सगळं माहिती असावं, म्हणजे तुमचा वेळ वाचतो. नोट्सचा अर्थ काय होतो, की तुम्हाला जी-डी-ली वाचा, मग त्याच्यातून पेरिओडिसिटी काढा, मग हे करा रेफरन्स बुक.
हे जर सांगितलं तर तुमचा JDL वाचता वाचताच 3-4 महिने निघून जाईल. मग अशा वेळेस असा कोणीतरी टीचर, मेंटर किंवा तुमचा कोणी मित्र असावा, जो तुम्हाला हे सगळं बनवून देईल, रेफरन्स बुक वाचील, त्याचे BScचे बुक्स वाचील आणि नोट्स प्रोव्हाईड करेल. आता याच्यासाठी अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाईड करू शकते, हो ना, तुम्ही जर बॅचला असेल तर. या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःचं जर करायचं तर सगळ्यात चांगला संदर्भ ग्रंथ जो असेल तर तो म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशनचे बुक्स. जर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे जर असाल तर तुम्हाला मात्र मनाली पब्लिकेशन असेल, निराली असेल, हे चांगलं पब्लिकेशन, याचे बुक्स तुम्ही वापरू शकता. पुन्हा वेळ येतो की सगळे बुक्स वाचून मग नोट्स बनवून मग अभ्यास करण्यात वेळखाऊ प्रोसेस असते, पण तुम्हाला जर सेल्फ स्टडी करायचा तर हे मस्ट आहे. तुम्हाला सिलेबस अनालिसिस करायचं आहे, PYQ अनालिसिस करायचं आहे आणि जो प्रॉपर सोर्स आहे, हो ना, जसं एखाद्या नोट्स असतील किंवा एखादं कोणीतरी समजून सांगणारा व्यक्ती असेल. कधी-कधी काय पूर्वीच्या काळी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, कोणीतरी लिहून ठेवायचं त्याच्या वेळेनुसार, त्याची प्रिंट व्हायचं, मग ते तुमच्याकडे यायचं आणि त्याला तेव्हा काय बोलायचं होतं ते तुम्ही समजून घ्यायचं. आता राहिलं नाही. आता आपण 5Gच्या जमान्यामध्ये आहोत. म्हणजेच काय, की सर तुम्ही तिकडून बोला, मला प्रश्न पडला तर मी कमेंट बॉक्समध्ये टाकतो. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच्यामुळं ज्या आजपर्यंत महाराष्ट्रात आपण बघतो, की वेगवेगळे कोणाच्या ना कोणाच्या अकॅडमीचे विद्यार्थी सिलेक्ट होतात. त्याच्या मागचं हे रिझन आहे, की त्याला लगेच मेंटर मिळतोय. त्याला प्रश्न पडला, लगेच टीचरसोबत बोलायला मिळतंय आणि त्याच्यामुळे ह्या एक्झाम क्रॅक व्हायचं प्रमाण खूप वाढलं, कॉम्पिटिशन वाढलं. कारण सगळ्यांचा अभ्यास आता प्रॉपर व्हायला लागला. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही आजपासून फॉलो करा. सिलेबसची प्रिंटच करा. PYQचं प्रॉपर अनालिसिस करा आणि प्रॉपर संदर्भ ग्रंथाचा वापर करून अभ्यास करू शकता. आता कोणते संदर्भ ग्रंथ वापरायचेत? सगळ्यात महत्त्वाचं सिलेबस प्रिंट. PYQची प्रिंट असेल तर अतिउत्तम. तिसरी गोष्ट तुमचे ग्रॅज्युएशनचे जे बुक्स असतील फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, ॲनालिटिकलचे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचं बुकसुद्धा मिळतं तुम्हाला. हे जर तुमच्याकडे असेल तर हे झाले संदर्भ ग्रंथ. पण हे जर प्रॉपर वाचले तर चांगली गोष्ट आहे. पण याच्यातून तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवाव्या लागतील आणि मग त्या तुमच्या कामी येतील. तर हे तुम्ही वापरू शकता. याही व्यतिरिक्त मार्केटमध्ये अजून पुस्तकं आहेत. पण या सगळा सिलेबस एकामध्ये असं प्रॉपर बनवून देईल असं कोणाचंही पुस्तक नाही. अगदी आपण ज्या विद्यार्थ्यांना देतो तर आपले टीचर्स अगदी इन्क्लुडिंग मी, आम्ही सगळे रेफरन्स बुक बघतो. मी स्वतः वाचतो, त्याच्यानंतर बुक्स वाचतो. मी तर मनाली पब्लिकेशन वाचतो कारण मी क्लासमध्ये पण मनाली शिकवतो विद्यार्थ्यांना, हो ना, BScच्या. त्याच्यामुळे ते वाचतो. त्याच्यातून मला जे वाटतं ते मी सॉर्ट आउट करतो. ते प्रॉपर टाइप करतो, परत वाचतो आणि मग ॲप्लिकेशनवर अपलोड होतात. त्याच्यामुळं आमच्याकडं प्रॉपर ज्या नोट्स मिळतात, म्हणजे आपल्याकडे जास्त विद्यार्थी सिलेक्शनचा जे दिसतात, तर त्याच्यामागे ही सगळी मेहनत असते. तर तुम्हाला अशा पद्धतीने प्रॉपर संदर्भ ग्रंथ वापरावे लागतील. एका बुकमधून सगळ्याचा सिलेबस कव्हर होईल असं मार्केटमध्ये एकही बुक नाहीये. वेळ तुम्ही वेस्ट करू नका. सो डिअर स्टुडंट, दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. सेशन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या ज्या काही डाऊट्स असतील, तुम्हाला असं वाटलं की मला हा प्रश्न विचारायचा राहिला किंवा मला आता प्रश्न पडला, बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये टाका. मी स्वतः त्याला रिप्लाय देईल. थँक यू सो मच. सेशन आवडलं असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.